निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सिंचन सुधारणा कार्यक्रम महत्त्वपूर्ण. नामदार विखे पाटील. सातरळ येथे कालव्याच्या कामाचा शुभारंभ. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्याच्या जलव्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भंडारदरा प्रकल्पाच्या सातरळ परिसरातील प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती कामांचे भूमिपूजन मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे होते. आमदार अक्षय कर्डिले, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, गणेश हापसे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाट, माजी उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ॲडव्होकेट अप्पासाहेब दिघे, भाजीपाला सोसायटीचे उपाध्यक्ष विजय लगड, वसंतराव डुकरे, सुरेश शेठ वाबळे, बाळासाहेब दिघे, बाळकृष्ण चोरमुंगे, सुभाष अत्रे, मच्छिंद्र अत्रे, दिलीपराव चोरमुंगे, अशोक गागरे, भीमराज हार्दे, सोपान गागरे, बलराज पाटील, हिराबाई पाटोळे, पाराजी घनवट, रमेश पन्हाळे, अलकाताई दिघे, दत्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि प्रवरा डावा उजवा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला तरी कालव्यांमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. ही गळती रोखण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चारी, पोटचारी तसेच कालव्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 36,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वीज बिलाची थकीत रक्कम आता माफ झाली असून सिंचन सुविधांचा विस्तार करणारे निर्णय शेतकऱ्यांना घेतले जात आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारदरा, निळवंडे आणि जायकवाडी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय्य पद्धतीने पाणी मिळेल असे नियोजन जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. आमदार अक्षय कर्डिले यांनी सांगितले की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभाग प्रभावीपणे काम करत असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती मिळाली आहे. वांबोरी, चारी, निळवंडे प्रकल्पासह विविध प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी सांगितले की अनेक वर्षापासून रखडलेल्या कालवे, चारी आणि पोटचारे दुरुस्तीच्या कामांना आता गती मिळाल्याने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी झरे काठी येथील ग्रामस्थ यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे गुहाफाटा ते शिपलापूर या रस्त्यासाठी निधी मंजूर होण्याबाबत रस्त्याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली. राजसत्ता न्यूज ब्युरो, सातरळ. जायकवाडीच्या इतिहासामध्ये 15 वर्षामध्ये माहिती घ्या, एवढा उन्हाळा गेला तरी 20 TMC पाणी जायकवाडीमध्ये उपलब्ध होतं. म्हणून पाणी सोडण्याची कधी गरज पडली नाही. हे पहिलं वर्ष आहे मला आता पाणी जात होतं. पाण्याचे लॉसेस खाली व्हायचे ते वरच्या लोकांना पाणीचे लॉसेस ते दाखवले येत नव्हते आणि पाणी कमी पडल्यामुळे आता वरून सोडा. आता ही परिस्थिती मित्र बदलला आहे आणि मग वरच्या धरणाकडे, वरच्या कालव्याकडे लक्षात नव्हतं कोण. आपले माननीय आमदार साहेब राज्यमंत्री असताना त्या काळी प्रवरा कालव्याचं तुम्ही ते करत नव्हतं. आता त्यानंतर मग परत काम झालं आणि मग या सगळ्या काम करताना सगळ्या धरणाची अशी अवस्था आहे जे धरण 40 वर्ष, 45 वर्ष, 50 वर्ष झाले ते कालव्यामध्ये पाणी जात नाही. कालव्यामध्ये पाण्याचे लॉस होत आहे. आम्ही नवीन धरणं बांधतो ही मागणी करतो, पण आहे त्या धरणाचं पाणी जर त्या कालव्यातून व्यवस्थितपणे सिंचनाला गेलं तर अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल.
जो आपण या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये नाबार्ड मधून 15,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊ. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 5,500 कोटीची कामं आपण आता सुरू केलेली आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. त्यापैकी तुमचं आज एक काम या ठिकाणी काम सुरू होतं. निधीचा अर्थ नाही. मी आता माहिती घेतो की हे काम केल्यामुळे काय होणार आहे. आपल्या डाव्या कालीन क्षमता प्रवारीची 930 वरून ते 1000 होणार आहे आणि उजव्या कालीन क्षमता ती 321 करून साधारण 450 पर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्या उजव्या कालव्याचं क्षेत्र जे आज ओढ्याखाली गेलेलं आहे, पाणी येत नाही, असं साधारण 823 हेक्टर क्षेत्र याला पुन्हा नव्यानं पाणी मिळणार आहे या कालव्याचा पूर्ण दुरुस्ती केल्यामुळे. म्हणजे सगळं काम जे करण्याच्या मध्ये बरेच त्याच्यामध्ये काम चाऱ्याचे काम होणार आहे, पुलाचे काम होणार आहे, जुन्या चाऱ्याचे ते सगळे हॉटेल बंद पडलेले, दगडी बांधकाम होतं, त्या दगडी बांधकाम होणे नाही, त्या सगळे तोडून कॉन्क्रिटीकरण करून पाण्याचा पूर्ण क्षमतेने चालीत पाणी गेलं पाहिजे अशामध्ये व्यवस्था आहे. पण हे सगळं करण्यामागे भूमिका एकच होती की पाण्याची वाढ क्षमता जर वाढली अधिकाधिक सिंचनाखाली आपलं क्षेत्र आणता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा जी पाणी मिळत नाही, कॅनलमध्ये पाणी आहे चारीमध्ये पाणी येत नाही, त्या सगळ्या तक्रारी त्यामुळे दूर होतो. आणि त्यामुळे 2 वर्षापूर्वी आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणजे एका पाण्यावर अधिक शेतीचं उत्पादन झालं पाहिजे अशी आदरणीय प्रधानमंत्र्यांची इच्छा होती. मला वाटतं हाच विचार घेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा भूतकाळ झाला पाहिजे, भविष्य राज्य 100% सिंचनाखाली आलं पाहिजे या एकाच भूमिकेतून मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या उल्हास खोऱ्यातलं पाणी जे आहे नदीवर प्रकल्पातून आपल्या भागामध्ये आणायचं आहे. जवळजवळ 78 टीएमसी, पहिले 55 टीएमसी पण दाखवत होते. मी मंत्री झाल्यानंतर परत सर्वे केला, आता ते 78 टीएमसी पाणी वाढून मिळालं आपल्याला. आमचा अजूनही प्रयत्न आहे की पुन्हा सर्वे करतोय आम्ही, साधारण 85 टीएमसी पर्यंत पाणी जाईल असा आपला तो अभ्यास दाखवतोय. साधारण डिसेंबर पर्यंत आपला प्रकल्प हा तयार होतोय. साधारण पुढच्या वर्षाच्या मध्यावर टेंडर निघतील. जवळजवळ 94,000 कोटी रुपये खर्च आहे प्रकल्प. त्यामुळे तुमच्या भंडाऱ्याला पाणी जायकडे पण झालंच आहे, भंडाऱ्यामध्ये निळवंड्यामध्ये अतिरिक्त पाणी आणि मुळेमध्ये पाणी. म्हणजे आपल्या भागाची जी काही गरज आहे ती सुद्धा भविष्य पुढच्या 25, 30, 50 वर्ष सुद्धा आपली गरज भागली गेली पाहिजे हा त्या पाठीमागचा आपला प्रयत्न आहे. आणि मग आपल्या महायुती सरकार जे आहे हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हिताचे सातत्याने निर्णय करत आलेले आहे.